नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत नवीन ब्लॉग आणि आज एक तुम्हाला नवीन जागा दाखवणार आहे फूडसाठी. मस्त असा मी राधानगरीत आहे, पिरळ या गावात. आणि पिरळ या गावात हा जो मागचा जो रोड आहे हा राऊतवाडीचा रोड आहे. राधानगरी राऊतवाडी रोडला पिरळ म्हणून गाव आहे. इथून दुर्ग मानवड जवळ आहे. दुर्ग मानवडपासून एक साधारणतः 6 किलोमीटर अंतरावर असणारं पिरळ गाव ह्या ठिकाणी आम्ही आलो आहे जेवणाचा आस्वाद घ्यायला. तर आम्ही आता जेवण इथं सांगितलं आहे मस्तपैकी खडकी कोंबड्याचं, आणि आपल्याला जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे हॉटेल दाफळीमध्ये. इथं आमचा सोन्याभाऊ आहे, त्या सोन्याभाऊकडं मस्त असं गावरान पद्धतीचं जेवण आपल्याला सांगायचं आहे. इथं मी आहे, इकडं मागं आपला सयाजीराव आहेत, इकडं कोण आहे बघा छानपैकी आकाशराव आहेत इकडं, आणि या साईडला प्रशांत भाऊ आमची इंजिनियर थांबल्यात. त्या साईडला आप्पा आहे आमचा आणि कीर्ती. आम्ही सगळीजण असं मस्त मनमुरादा आनंद घेणार आहे. आणि आता तुम्ही बघत राहा, तुम्हाला जेवणाची ताटं दाखवतो. तर आम्ही आता आलोय मस्तपैकी करवंदाच्या बनामध्ये. आणि हे बघा इकडे सगळी जी झाडं दिसतात ती सगळी करवंदाची आहेत. हे बघा अशी करवंदाचं झाड असतं, करवंदाची जाळी असते. आणि हे बघा हे दिसते का, हे करवंद आहे. बघा इथं पण करवंद आहे. अशी छोटी छोटी करवंदाची झाडं असतात आणि हे पूर्ण जे दिसतंय ही करवंदाची झाडं आहेत. आणि आता आम्ही करवंद काढणार आहोत. करवंदाच्या बनात आलोय, छानपैकी करवंदाचा आस्वाद घेतो आम्ही. आता वाजल्यात 7:30 पावणे 8च्या दरम्यान आम्ही आलो आहे. आणि आता त्यांना सांगितलेलं गावरान पद्धतीचं, आणि त्यांचं पहिलं जाऊन किचन बघूया. असं मस्त त्यांचं की नाही हे हॉटेल आहे. आणि हॉटेलमध्ये आतमध्ये गेल्यानंतर अशी एंट्री केली की तर डाव्या साईडलाच आपल्याला किचन दिसतंय. आणि किचनमध्ये गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चुलीवर बनणारं सगळं जेवण. हे काय बनतंय? पांढरा रस्सा. हा पांढरा रस्सा बघा, चुलीवर बनणारा पांढरा रस्सा क्वालिटीमध्ये छानपैकी. पूर्ण जेवण असं चुलीवर बनवलं जातं घरगुती पद्धतीचं. तिकडं काय आहे आतमध्ये भाकरी चुलीवरच्या भाकऱ्या आपल्याला बनवल्या जातात छानपैकी. हे बघा चुलीवरच्या पूर्ण मस्त आणि यथेच्छ असं भाकऱ्या ह्या महिला असं बनवत आहेत. गरमागरम भाकऱ्याचा आस्वाद आपल्याला घेता येतोय छान पद्धतीनं. हे बघा मटण, गावरान पद्धतीचं चिकन जे आहे ते असं चुलीवर बनवलं जातं मस्त आणि यथेच्छ क्वालिटीमध्ये. मस्त असा तांबडा रस्सा पण इकडं आपल्याकडं बनवताना दिसतोय. पूर्णपणे चुलीवरचा आहे, गरगरीत असा गावरान पद्धतीचा रस्सा. लाल भडक अशी त्याची कलर आलेला आहे, मस्त आणि यथेच्छ आहे. तर आतमध्ये गेल्यानंतर त्यांची अशी बैठक व्यवस्था आहे छानपैकी. गेल्या असं त्यांचं मेनू कार्ड आपल्याला बघायला मिळतं. हे सगळे आयटम त्यांच्याकडे मिळतात. एवढे सगळे आयटम त्यांच्याकडं उपलब्ध आहेत. एवढे सगळे आयटम तुम्ही बघू शकताय. तर आम्ही आता इथं खास करून मटण वडे खाण्यासाठी आलो आहे छानपैकी. आणि अशी त्यांची बैठक व्यवस्था आहे. आतमध्ये लाल चिराच्या विटात त्यांनी बांधलं आहे मस्त आणि यथेच्छ. इथं आमची सगळी टीम बसली आहे. तिकडं आकाशराव आहेत छानपैकी, कीर्ती आमचे शाकाहारी आहेत, तिकडं आप्पा आहे, आणि इकडं सयाजीराव आहेत, प्रशांतराव थोडे बाहेर गेलेत. छान आहे, मस्त आहे, यथेच्छ आहे. तर जेवण आल्यानंतर तुम्हाला मी सांगतो जेवणाची क्वालिटी कशी आहे आणि काय आहे. प्रत्येक ताटाला इथं का नाही असं मस्तपैकी गार अशी सोलकढी दिली जाते छानपैकी. अंडी तर असतातच इथं, आणि ते सोडून इथं सोलकढी दिली जाते. इथं असं मस्त मटण वडे करण्याची प्रोसिजर चालू आहे, तेही चुलीवर छानपैकी. मटण वडे करण्याची प्रोसिजर, गरमागरम वडे प्रत्येक ग्राहकांना त्यांनी अगदी व्यवस्थित पद्धतीनं प्रत्येक ताटाला देत असतात. काही जणांना वडे लागणार असतील तर वडे मिळतात, भाकरी लागणार असेल भाकरी मिळते, ज्याच्या त्याच्या रिक्वायरमेंटवर असतं. आणि गरमागरम असे मस्तपैकी वडे प्रत्येक ताटाला मिळत असतात.
आणि तेही चुलीवरचे. मस्तपैकी की नाही गरमागरम वडे करण्याची प्रोसिजर चालू आहे आपल्याला. इथे बघू शकताय तुम्ही मस्त आणि यथेच्छमध्ये असे वडे करायला आहेत बघा मावशा, आणि तेही चुलीवरच्या. कसे आहेत बघता क्षणी तोंडाला पाणी सुटते की नाही, एवढ्या भारी वड्या आहेत. क्वालिटी म्हणजे क्वालिटी. सुरुवात आमच्या मित्रांनी की नाही असे मस्तपैकी बादल्या भरून पांढरा आणि तांबडा रस्सा असं यथेच्छ पद्धतीनं की नाही दणका द्याल्यात. इकडं आमचे प्रशांतराव आहेत, मस्त आकाशराव आहेत, सयाजीराव छानपैकी यथेच्छ, आणि ते शाकाहारी आहेत त्यामुळे ते टेन्शन नाही. आमचं मस्तपैकी की नाही यथेच्छ दणका चालू आहे. आकाशराव कसा आहे तांबडा? मस्त आहे का? छान आहे, एकदम छान आहे. मस्त आहे ना, बेस्ट. आणि यथेच्छ आहे. 2 बादल्या आणून दिल्यात. आल्या आल्या पहिला रस्सा प्या म्हटलीत तिने, विशेष म्हणजे, आणि त्यानंतर आपल्याला की नाही बघायचं कसं आहे काय आहे ते. आणि यथेच्छमध्ये आमची ताटं आल्या छानपैकी. असं मस्त 200 ग्रॅम चिकन, गावरान पद्धतीचं मस्त मटण वडे इथं दिसतात ते समोर. आणि मटण वडे खायचं आणि सांगायचं कशा पद्धतीनं आहे. काय आकाशराव काय म्हणता, कसा आहे? चांगला आहे? कसा आहे सयाजीराव? क्वालिटी आहे? पर्शन एक नंबर आहे. भारे. ए कसा आहे रे? टॉपचा विषय. एक नंबर क्वालिटीचं जेवण आणि यथेच्छ असं दणका द्यायला आमचे आकाशराव. मस्त आणि यथेच्छ पद्धतीनं बघा. कमीत कमी 200 ते 250 ग्रॅम चिकन येते. हे बघा इकडे दिसते. वटण वडे आहेत आणि बाकीच्याने आता रश्श्याच्या वाट्या भरायच्या आहेत. तांबडा पांढराने येणार आहे, सोलकडी येणार आहे मस्तपैकी क्वालिटीमध्ये. विषय नाही. आमचं ताट अजून यायचं आहे, त्याच्या आधी हिनी चालू केल्यात. आता आमचं ताट आलं की आम्ही खाणार मस्त आणि यथेच्छ दणका देणार बघा. हे अशा पद्धतीचं ताट आहे मस्तपैकी, ज्यामध्ये आपल्याला तांबडा रस्सा दिसतो, वडे दिसतात छानपैकी, आपल्याला गावरान पद्धतीचं चिकन दिसतं, सोलकडी दिसते, हे अंडागिरी दिसते, आणि हा पांढरा रस्सा. आणि असं पूर्ण भजलेलं, पूर्ण आणि पूर्णपणे भरलेलं असं पूर्ण कलरफुल ताट दिसतं. क्वालिटीमध्ये क्वालिटी. आता हे खातो आणि मी तुम्हाला सांगतो कसं आहे. हे असं पहिला ताट आलं की नाही मस्तपैकी असं लिंबू पिळून घ्यायचा चाळकन, सगळीकडे लिंबू टाकायचा. यात थोडासा कट आहे तो आता मी काढणार आहे. आणि मस्त आणि यथोचित पद्धतीनं पुरीचा एक तुकडा, मस्त त्यामध्ये एक पीस छानपैकी रश्श्यामध्ये बुडवायचा आणि यथेच्छ दणका द्यायचा. कांदा आहे अप्रतिम, अप्रतिम म्हणजे अप्रतिम, लय भारी आहे. मटण बघा कसं आहे, गावरान पद्धतीचं चिकन छानपैकी शिजले प्रॉपर. असे पीस पूर्ण तुकडे होतात. तांबडा रस्सा छानपैकी. वडे तर एक नंबर आहेत, मस्त म्हणजे मस्त आहेत, क्वालिटी चांगली आहे. मला तर बघा कलेजा आल्या. इकडं आप्पा मस्त जेवणाचा आस्वाद घ्यायला आहे. सयाजीराव आहेत इकडं, आमचे इंजिनियर साहेब, आणि इकडं छानपैकी आमचे आकाशराव. आकाशरावांना जेवण खूप आवडलं आहे छानपैकी. आता त्यांनी राईस घेत आहेत. आमचं अजून वडे चालू आहे मस्तपैकी, आणि आता त्यांनी राईस घेतात. राईसमध्ये इथं ॲक्च्युली काय झालं आहे, पंख्याचा प्रॉब्लेम आहे. इथं उकडाले आहे भरपूर, तो एक अडचण आहे. मस्त आहे आणि यथेच्छ आहे. तुम्ही कधी आला तर असा आस्वाद घ्या. मस्त असं. आता आमची मस्त सगळे संपले. आता वडे बिडे सगळे संपलेले आहेत, भाकरी संपलेली आहे, आणि आता राईस आला आहे. राईस घाला छानपैकी, थोडासा घाला, बस बस बस. छान असं छानपैकी राईस आहे क्वालिटीमध्ये. त्यामध्ये आपण असा थोडासा रस्सा मिक्स करायचा, आणि यातले एखाद दुसरं पीस असतात का नाही ते घ्यायचं, कुचकरायचं छानपैकी, आणि यथेच्छ असं दणका द्यायचा. घरगुती पद्धतीचा राईस आहे, जिरा राईस छान आहे. तो पण खाऊन सांगतो तुम्हाला. मस्त आहे, अप्रतिम. आणि मस्तमध्ये आम्ही यथेच्छ असं ताट पूर्ण रिकामी केलेलं आहे.
भाकरी वडे ह्याचे हाडं बघा कसा ढीक साठलाय. हाडांचा पूर्ण ढीक. तांबडा पांढरा सगळा संपवला आहे. तिकडे हे भात वगैरे सगळं संपवून आम्ही मस्तपैकी असं ताट पूर्ण रिकामे केले. तुम्ही कधी इथं आला तर ह्या हॉटेलला नक्की भेट द्या. ह्याचं सगळे डिटेल्स मी तुम्हाला कॅप्शनमध्ये देतो. धन्यवाद. आणि आपल्या पण चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि या नंतरचे बाकीचे व्हिडिओ असतील ते तुम्हाला नवीन नवीन दाखवत राहील. धन्यवाद.